राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता बीडमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलेला आहे। हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलेला आहे। बीड, हिंगोली, जालना, यवतमाळ, अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये दमदार पावसाने आपली हजेरी लावलेली आहे। राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यापासून सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। बीडमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडलीत। यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेले आहेत। राज्यात पावसाची काय स्थिती आहे ते आपण पाहतोय। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। बीड तालुक्यातील आंबेसावळी, घाटसावळी, बेलवाडी, पिंपळनेर भागात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। या पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। तर दुसरीकडे बीडच्या पिंपळनेर परिसरातून वाहणाऱ्या मनकर्णिका नदीला पूर आला। यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक खोळंबलेली आहे। दरम्यान दुष्काळी बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांसह बीडकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय। बीड तालुक्यातील आंबेसावळी, घाटसावळी, बालेवाडी, पिंपळनेर शिवारात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलाय। अवघ्या 20 मिनिटात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने या भागातील नदी ओढ्यांना जोरदार पाणी आल्याचं पाहायला मिळालं। तसंच शेतातील माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले। अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडालेली आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।